हे गाईज वेलकम टू चॅनल A1 अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वच जण तुम्ही पार्ट 2 या व्हिडिओची वाट पाहत असाल आणि खूप सारे असे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि एक पेपर तुमच्याकरता घेऊन आलेला आहे आणि खूप इम्पॉर्टंट असा नवनीतचा एक पेपर सेट आहे विथ सोल्युशन। आणि खूप सारे विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं होतं की सर आम्हाला विथ सोल्युशन म्हणजे सोल्युशन कसं लिहायचं, उत्तरपत्रिका कशी लिहायची, काल जो आमचा पेपर होणार आहे त्यामध्ये आम्हाला ओव्हरऑल कशा प्रकारे मांडणी करायची आणि पूर्ण पेपर हा तुम्हाला विथ ॲन्सर विथ सोल्युशन येथे दिलेला आहे। तर हा पेपर खूप मस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्याकरता आणि यातील पॅराग्राफ यातील आलेले क्वेश्चन पण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे। तर खूप व्हायरल पेपर चाललेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हा सर्वांना हा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि पूर्ण पेपर PDF बी तुम्हाला डाउनलोड करून एक वेळेस चेकआउट करून घ्यायचा आहे की तुम्हाला पण पेपर याच पद्धतीने लिहायचा आहे। आणि येथे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला 2 मार्क्स करता किती लिहायचं, 4 मार्क्स करता किती लिहायचं, ठीक आहे ना। व्याकरण व लेखनचा पार्ट तुम्हाला कसा लिहायचा आहे आणि जवळपास 38 पेज PDF पूर्ण दिलेला आहे। तर हा PDF तुमच्यासाठी खूप मस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे आणि तुम्ही पाहू शकता उत्तरे नमुना कृतीपत्रिका तुम्हाला इथे दिलेली आहे, ठीक आहे ना। तर आपण काय करूया, सर्वात अगोदर जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जसे की उत्तरमध्ये तुम्हाला जे इम्पॉर्टंट कृती दिलेल्या आहेत जसे की कृती क्रमांक 1 आणि तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की प्रत्येक अचूक उत्तरास हाफ गुण, अर्धा गुण आणि एकूण 2 गुण म्हणजेच हाफ आणि हाफ तुम्हाला 1 गुण अशा प्रकारे मिळणार आहे। तर तुम्हाला उत्तराची मांडणी कशा प्रकारे करायची हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, उशीर न करता आपण पेपरला स्टार्ट करूया। हा पूर्ण पेपर पाहायचा आपल्याला, तर हा व्हिडिओ विदाऊट स्किप करत तुम्ही पूर्ण पहा। सर्वात अगोदर तुम्हाला हे सर्व आन्सर पण मी दाखवणार आहे की तुम्हाला कसे लिहायचे आणि कशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल तुम्ही मांडणी करून तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता। तर हा पेपर खूप इम्पॉर्टंट आहे। सर्वात अगोदर मी तुम्हाला प्रश्न दाखवून देतो आणि त्यानंतर उत्तर कसे लिहायचे ते पण पाहणार आहे आणि आपण जे क्वेश्चन पाहणार आहे, ठीक आहे ना। खूप सारे असे क्वेश्चन राहणार आहे की आपण ओनली इम्पॉर्टंट क्वेश्चन येथे डिस्कस करणार आहोत, ठीक आहे ना। आता सर्वात अगोदर आपण स्टार्ट करूया मराठी पेपरच्या कृती क्रमांक 1 पासून, ठीक आहे ना। म्हणजेच आपला जो विभाग आहे गद्य आणि पद्य त्यापासून। तर सर्वात अगोदर तुम्हाला पेपरची मांडणी आणि पेपर स्टार्ट करायचा आहे समोरूनच, ठीक आहे ना। स्टार्ट करताच सर्वात अगोदर तुम्हाला ओव्हरऑल विभाग 1 गद्य 20 गुण येथे दर्शवलेले आहेत। पठित गद्य पुढील गद्य उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची आहे, ठीक आहे ना। यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल टिप दिलेली आहे, आकलन कृती दिलेली आहे आणि तुम्ही हे टिप पण वाचून घ्या यामधली, ठीक आहे। आकृती पूर्ण करा। तुम्हाला येथे दिलेलं आहे की वाहनाच्या वेगामुळे हादरे बसून पुढील अवयव कमकुवत होतात। कोणकोणते अवयव आहे, 2 अवयव लिहिले, तुम्हाला सिंपल 1 मार्क्स मिळणार आहे। एका वाक्यात उत्तरे लिहा। निसर्ग विरोधी धोरण कोणतं आहे, तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे आणि तुम्हाला सिम्पली एक तेथे तुम्हाला टेब्युलर फॉर्म म्हणजेच एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्यामधून तुम्हाला ॲन्सर शोधायचे आहे। इझी आहे आणि ॲन्सर कसे लिहायचे हे पण पाहणार आहे। इन शॉर्टमध्ये आपण ओनली क्वेश्चन पाहत आहे सध्या, ठीक आहे। आकलन कृती 2 तुम्ही पाहू शकता, तुम्हाला इथे आकलन कृती 2 तिसऱ्यामध्ये तुम्हाला सोमत दिलेलं आहे। देन 1 तुम्हाला सोमतमध्ये किंवा करून एक आणखी जसं की वाहन चालवताना तुम्हाला कोणती काळजी घ्यावी तुमच्या शब्दात लिहायचं आहे आणि कशा प्रकारे याची मांडणी करायची आहे हे इम्पॉर्टंट आहे। म्हणून तुम्हाला सांगत आहे की पूर्ण पेपर पहा। यामध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मी तुम्हाला टिकमार्क करून द्यायचं आहे, ते पण टिकमार्क करून घ्या, ठीक आहे। कृती क्रमांक 1 आ मध्ये तुम्हाला गद्य आधाराच्या म्हणजेच गद्याच्या आधारे तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची आहे। तुम्ही पाहू शकता चौकटी पूर्ण करा आणि वैशिष्ट्य लिहा। तुम्हाला सिंपल दिलेलं आहे आणि एक पॅराग्राफ दिलेला आहे जो की तुम्ही पाहू शकता। दार उघडून मी हलकेच बागेत येतो आणि तुम्हाला हा पॅराग्राफ जर तुम्ही वाचलेला असेल या अगोदर खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे। आकृती पूर्ण करा। लेखकाची सकाळची कामे कोणती होती, हे 2 कामे लिहिताच तुम्हाला 2 मार्क्स देण्यात येईल। देन 1 सोमत आणि अभिव्यक्तीसाठी 4 मार्क्ससाठी तुम्हाला कसं लिहायचं ते पण आपण पाहणार आहे। अपठित गद्य पुढील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, ठीक आहे ना। हा थोडा फास्ट होता व्हिडिओ कारण की तुमच्याजवळ पण कमी टाईम राहिलेला आहे आणि तुमची एक क्विक रिव्हिजन व्हायला पाहिजे आणि फायनली तुम्हाला हे कळायला पाहिजे की नाही पेपर इझी येणार आहे आणि आपल्याला पेपर याच टाईपमध्ये लिहायचा आहे। तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर राहणार आहे आणि ॲन्सर शीट पण तुम्हाला पाहून घ्यायची आहे। पुढील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, त्यामुळे तुम्ही पाहू शकता आकलन कृती दिलेली आहे, तुम्हाला टिप पण वाचून घ्यायची आहे। नावे लिहा, सुप्रसिद्ध नर्तिका आणि रुग्णालयातील डॉक्टर। कारण लिहा, कारणमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला त्या टाईपमध्ये एक पॅराग्राफ पण इथे सुचवलेला आहे। आकलन कृतीमध्ये चित्रपटाचे नाव, कृत्रिम पायाचे नाव, देन 1 कृतीकारामध्ये सुलभ पाय तयार करण्याचा माल। ओव्हरऑल पद्य विभाग लागला आपला 16 मार्क्स करता। पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि तुम्हाला ते आकलन कृती 2 मार्क्स, देन 1 आकलन कृती आणि एक अभिव्यक्ती कृती करता 4 मार्क्स, एकूण 8 गुण तुम्हाला इथे दिलेले आहेत। कृती करा, तुम्ही पाहू शकता सिम्पली हेच कृती आलेली आहे तुम्हाला आणि फायनली आकलन कृतीमध्ये तुम्हाला तोरण इथे बांधते आणि देन 1 ही फुले तोडते आणि म्हणजे काय ते लिहा। पाणी आणि तुम्हाला एक संसार
सांधणे येथे दिलेलं आहे म्हणजे काय, त्याचे तुम्हाला ओव्हरऑल येथे अर्थ लिहायचे आहे म्हणजे काय, ठीक आहे. आणि अव्यक्ती कृतीमध्ये तुम्ही पाहू शकता शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे तुम्हाला करायचे आहे आणि कविता त्याच्याच आधारे तुम्हाला दिलेली आहे. देन मग पुढील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. तुम्हाला पुढील काव्यपंक्तीचा अर्थ सुचवायचा आहे, काव्य सौंदर्य रसग्रहण करायचं आहे आणि रसग्रहण केल्यानंतर तुम्हाला या ओळीतील भाव्य सौंदर्य स्पष्ट करा. किंवा म्हणून अजून तुम्हाला एक क्वेश्चन देण्यात येतो की आरशातील स्त्री या कवितेतील पुढील पद्यपंक्तीचे रसग्रहण करायचे आहेत. आणि हे जे आरशातील स्त्री कविता आहे हे पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्ही एक वेळेस पाहून घ्याल, ठीक आहे, आणि याचा अर्थ पण समजून घ्याल. देन वन विभाग 3 साहित्य प्रकार कथा इम्पॉर्टंट आहे. गाईज मी क्वेश्चन का घेत आहे पहिले की तुम्हाला समजायला पाहिजे की कोणकोणते क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला हे क्वेश्चन करायचेच आहे, त्यामुळे क्वेश्चन घेत आहे. आणि फायनली तुम्हाला तर समजून सांगणारच आहे की पेपर कसा लिहायचा आहे विथ PDF तुम्हाला मी पहिलेच दाखवून दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो डोंट स्किप आणि व्हिडिओ पूर्ण पहा, ठीक आहे. साहित्य प्रकार कथा 10 गुण तुम्हाला इथे दर्शवलेले आहेत. साहित्य प्रकार परिचय अँड देन पठित उतारा तुम्हाला पुढील उताराच्या आधारे कृती करायची आहे. तुम्हाला इथे पाहू शकता पूर्ण एकूण 4 गुण या बॉक्समध्ये तुम्हाला दर्शवलेले आहे. तुम्ही पाहू शकता कृती करा पूर्वी आणि नंतर कथेचा उद्देश काय होता हे कथा वाचताच तुम्हाला कळणार आहे, ठीक आहे. देन एका वाक्यात कथा म्हणजे काय आणि आकलन कृती कथेत कोणकोणत्या बाबी असतात ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. कृती क्रमांक 3A स्वमत आणि अभिव्यक्ती. पुढील कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आणि ह्या कृती ज्या आहेत हे इम्पॉर्टंट आहे, एक वेळेस ही कृती तुम्ही वाचून घ्याल, ठीक आहे ना. आणि उपयोजित मराठी 14 तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत. यामध्ये दर्शवलेलं आहे की 14 मार्क्स करता उपयोजित मराठी, ठीक आहे. ते आकलन कृती पाहू शकता. आणि ओव्हरऑल विद्यार्थी मित्रांनो या पेपरमध्ये जे इन्क्लुडेड टॉपिक आणि पॅरेग्राफ आणि देन मग कविता आलेल्या आहेत ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून हा जो पेपर आहे खूप व्हायरल होत आहे आणि ओव्हरऑल तुम्हाला सांगण्याचा पण एकच उद्देश आहे की पेपर कसा लिहायचा. मराठी विषयामध्ये काही जरी आलं तर तुम्ही लिहिता, बट ते कसं लिहायचं आहे, कशी मांडणी करायची हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. एक वेळेस कृती वाचून घ्यायची. भाषाशैली आणि निष्पक्षपातीपणा हे दोन्ही कृती जे आहेत ते इम्पॉर्टंट आहे. एक वेळेस हे तुम्हाला वैशिष्ट्य कशाप्रकारे तुमच्या शब्दात मांडायचे एक वेळेस चेक करून घ्यायचा आणि PDF एक वेळेस रीड करायचा आहे. कृती 4 कौशल्य कृती आहे. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि तुम्हाला ओव्हरऑल विषयच दिलेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही की पुढील विषयावर अहवाल लेखन करायचं आहे. तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तुम्हाला तयार करायचे आहे. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी स्पष्ट करा. यामधील तुम्हाला इम्पॉर्टंट जे सोपी वाटतं तेच लिहायचं आहे. व्याकरण व लेखन 20 गुण येथे दर्शवण्यात आलेले आहे. आणि व्याकरण तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला काय काय येणार आहे, इन्क्लुडिंग वाक्यप्रचार, वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार आणि वाक्यप्रचार असे एकूण 10 गुण येथे दर्शवण्यात आलेले आहे. तर वाक्यरूपांतर कंसातील सूचनेप्रमाणे किंवा सूचनेनुसार तुम्हाला वाक्याचे रूपांतर करायचे आहे. तुम्ही पाहू शकता नकारार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि हेच तुम्हाला ओव्हरऑल अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत. फक्त तुम्हाला ओव्हरऑल जे कंटेंट आहे तो वेगळा राहणार आहे. म्हणजेच आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे कमी आहेत, ठीक आहे. अँड देन आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. तुम्हाला नकारार्थीच्या जागी उद्गारार्थीच्या जागी नकारार्थी येऊ शकतं आणि वाक्य पण चेंज होऊन येऊ शकतं, बट तुम्हाला याच टाईपचे क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. देन मग समास पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे तुम्हाला. सामासिक शब्द आणि विग्रह घरोघर, अहोरात्र, जीवनशैली आणि ताणतणाव. देन मग तुम्हाला प्रयोग दर्शवलेला आहे आणि प्रयोगमध्ये तुम्हाला पुढील वाक्याचे प्रयोग ओळखा लिहिलेला आहे. अलंकारमध्ये पण तुम्हाला आलेला आहे आणि अलंकारमध्ये प्रत्येक वेळीस याच टाईपचे तुम्हाला क्वेश्चन येतो की जसे की आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी न हे वदन चंद्रमा शरदीचा हा केवळ. नंतर तुम्ही पाहू शकता वाक्यप्रचार. पुढीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून तुम्हाला वाक्यात प्रयोग करायचा आहे. ते पण इम्पॉर्टंट असतं आणि सिम्पल असतं. आणि फायनली निबंध लेखन. आपण इन शॉर्टमध्ये खूपच लवकरात लवकर हे जे पूर्ण क्वेश्चन आहे ते घेतलेले आहे, बट आपण आता टाईम देणार आहे पेपर कसा लिहायचा याकरता. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला रिक्वेस्ट आहे कारण की तुमच्याच ओव्हरऑल तुमच्या समजण्याकरताच हा पेपर मी देत आहे आणि हा पेपर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याकरता खूपच ओव्हरऑल तुम्ही एक वेळेस मन लावून पूर्णपणे एक वेळेस वाचून घ्यायचा आहे. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध आणि हे विषय जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आतापर्यंत जेवढ्या पण पेपरात मी तुम्हाला विषय सांगितले तेवढे जरी केले तरी खूप मस्त आहे, ठीक आहे. त्यानंतर उत्तरे नमुना कृतीपत्रिका उत्तरे आपली चालू झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता कृती क्रमांक 1 सर्वात अगोदर तुम्हाला या टाईप लिहायचं आहे, ठीक आहे. आता खूप इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे, ठीक आहे. कृती क्रमांक 1 तुम्हाला याच प्रकारे लिहायचं आहे. या टाईप तुम्हाला नोंदवायचं आहे. एक डायग्राम या टाईप तुम्हाला लिहायची आहे आणि या टाईप तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. देन मग तुम्ही पाहू शकता 1 मार्क्स करता त्यांनी कशाप्रकारे 2 करून ॲन्सर करून तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. देन वन आकलन कृती 2 आणि तुम्ही पाहू शकता तुम्ही जर बॉक्स जरी नाही काढले तरी चालून जाईल, पण तुम्ही स्वच्छ आणि सुंदर अक्षरात आणि मन मोकळेपणाने लिहायचं आहे. आणि स्वमत किंवा अभिव्यक्ती तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत आणि व्यवस्थित त्यांनी लिहिलेली आहे आणि किती लिहिलेली आहे, ठीक आहे.
तर त्यांनी जवळपास तुम्ही पाहू शकता 2 पॅरेग्राफ लिहिलेले आहेत. तर 2 पॅरेग्राफ तुम्हाला पण जवळपास लिहायचे आहे अभिव्यक्ती किंवा सोमत कृती. नंतर तुम्ही हे एक वेळेस रीड करून घ्या, ठीक आहे ना. देन वन किंवामध्ये गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि कमीत कमी वेळात पूर्ण होतो. गाडी चालवायला बसण्यापूर्वीची तयारी त्यांनी अंडरलाईन केलेली आहे. अंडरलाईन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अंडरलाईन जर तुम्ही केली तर त्यांचा एक चांगला असर पेपर चेक करणारे जे सर असतात त्यांच्यावर पडतो आणि तुम्हाला ते फुल मार्क्स देतात. आणि विथ पॉईंट तुम्हाला लिहायचं आहे. आणि पॉईंट पण यांनी दर्शवलेलं आहे 1, 2, 3 आणि प्रत्यक्ष गाडी चालवताना घ्यायची काळजी 1, 2, 3 असे पॉईंट पण तुम्हाला दर्शवायचे आहे की खूप महत्त्वाचे जे पॉईंट असतात ते तुम्ही दर्शवू शकता. आणि पॉईंट दर्शवले तर याचा तुमचा एक वेगळाच असर पेपर चेक करणाऱ्या सरांवर पडतो आणि ते योग्य त्या मुद्द्यासह तुम्हाला अचूक मार्क देतात, ठीक आहे ना. तर पाहू शकता तुम्ही 4 मार्क्स करता त्यांनी जवळपास 9 ते 10 पॉईंट लिहिलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी अंडरलाईन पण ओढलेली आहे. तर अंडरलाईन पण ओढा आणि स्पष्ट अक्षरात लिहा. कृती क्रमांक 1 म्हणून आकलन कृती त्यांनी दर्शवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता उत्तर कशाप्रकारे योग्य त्या रीतीने लिहिलेले आहे, ठीक आहे ना. सायली, गुलमोहर आणि सायली म्हणजेच इवल्या, तुम्ही पाहू शकता इवल्याच्या पानातून वेगळी हिरवाई वाहते आणि गुलमोहर केसरी सडा शिंपून ठेवतो. तर फायनली त्यांनी कशाप्रकारे लिहिलेली आहे आकलन कृती. लेखकाची सकाळची कामे सिम्पली त्यांनी अशा प्रकारे दर्शवलेलं आहे. सोमत पाहू शकता तुम्ही 2 पॅरेग्राफ प्रत्येक याच्यात सोमतसाठी त्यांनी लिहिलेले आहे. 2 ते 3 पॅरेग्राफ. जर 3 पॅरेग्राफ लिहिले तर 1 पॅरेग्राफ मोठा आणि 2 पॅरेग्राफ छोटे. देन किंवामध्ये पण पाहू शकता तुम्ही किंवामध्ये त्यांनी 1-2 पॅरेग्राफ लिहिलेले आहेत आणि 4 गुणासाठी जवळपास 2 पॅरेग्राफ मस्ट आहेत. कृती क्रमांक 1 आकलन कृती तुम्ही पाहू शकता सिम्पली त्यांनी या टाईप 2 बॉक्स काढून उत्तर लिहिलेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता सुधा चंद्रन यांचे नृत्य कायमचे बंद पडण्याच्या मार्गावर होते कारण. तर त्यांनी कारण विचारलं होतं, कारण आणि अपघातामध्ये त्यांना 1 पाय गमावा लागला होता म्हणून. सिम्पल त्यांनी लिहिलेलं आहे 1 मार्क्स सिम्पल मिळणार आहे. आकलन कृती 2 टाकलेली आहे आणि फायनली 2 बॉक्स करून त्यांनी 1 मार्क्स घेतलेले आहे. सुलभ पाय तयार करण्याचा माल कोणता होता तर वल्कनायझर रबर आणि 1 लाकूड तुम्हाला इथे दिलेलं आहे त्या टाईप त्यांनी लिहिलेलं आहे. आता इम्पॉर्टंट जे पार्ट्स आहे आपला चालू होत आहे. कृती 2 आकलन कृती याच टाईप त्यांनी लिहिलेली आहे. तुम्ही पाहू शकता 2-2 पॉईंट याच्यामध्ये त्यांनी दर्शवलेले आहे 4 पॉईंट तर त्यांना 1 गुण, ठीक आहे. प्रत्येक अचूक उत्तरास हाफ गुण त्यांना देण्यात आलेला आहे. आकलन कृती तुम्ही पाहू शकता देन 1 याच टाईपची अभिव्यक्ती कृती 2 मार्क्स करता नाही. आकलन कृती अँड अभिव्यक्ती कृती. अभिव्यक्ती कृती 4 मार्क्स करता त्यांनी तुम्ही पाहू शकता 1 पॅरेग्राफ लिहिलेला आहे बट सफिशियंट आहे तेवढा पण तुम्ही लिहू शकता. बट 2 पॅरेग्राफ तुम्ही मस्त आहे 2 पॅरेग्राफ तुम्ही जरूर लिहा 4 मार्क्स करता, ठीक आहे. देन 1 कृती 2 मध्ये काव्यपंक्तीचा अर्थ तुम्हाला एक काव्यपंक्ती दिलेली राहील आणि त्याचा अर्थ त्यांनी कशाप्रकारे मांडणी केलेली आहे. प्रस्तुत काव्यपंक्ती सुरेश भट यांच्या रंग माझा वेगळा या गझलमधील आहेत. या कवितेतून सुरेश भट यांनी स्वतःच्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्वाचे पैलू उलंगून दाखवलेले आहेत, ठीक आहे ना. आणि अशा प्रकारे त्यांनी सुरुवात केली आणि 4 मार्क्स करता ओव्हरऑल तुम्ही पाहू शकता 2 पॅरेग्राफ तुमच्यासाठी मस्त आहे. एवढं छोटं नका लिहू, जवळपास 2 पॅरेग्राफ लिहा, ठीक आहे. देन 1 काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण विंचू चावलावरती आलेलं होतं आणि हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे ना. आणि तुम्ही पाहू शकता की विंचू चावला या भारुडमध्ये संत एकनाथ महाराजांनी काम क्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय सांगितलेला आहे. ओव्हरऑल त्यांनी या टाईप काव्य सौंदर्य लिहिलेलं आहे आणि 4 मार्क्स करता हे आलेलं होतं, खूप इम्पॉर्टंट आहे. अँड देन 1 याच्यामध्येच तुम्हाला और म्हणून आशय सौंदर्य आणि काव्य सौंदर्य येतं ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आरशातील स्त्रीचे ते एक वेळेस पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे ना. मी तुम्हाला पूर्ण रीड करून दाखवलं असतं पण विद्यार्थ्यांचं काय आहे माहिती आहे का, कमी टाईम असला तर विद्यार्थी म्हणतात आम्हाला PDF प्रोव्हाइड करा सर आम्ही वाचून घेतो. त्यामुळेच तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक येथे सांगत आहे. त्याकरता तुम्हाला PDF पण मी डाउनलोड करण्याकरता सांगणार आहे की कुठून डाउनलोड करायचा लास्टमध्ये, कारण की खूप सारे विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ पाहत नाही आणि नंतर ते काही चुका करून बसतात, ठीक आहे ना. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की पूर्ण व्हिडिओ पहा कारण की खूप इम्पॉर्टंट पेपर आहे. कृती क्रमांक 3 आकलन कृती कथेचा उद्देश पूर्वी आणि नंतरचा बोधपर आणि मनोरंजन, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करायची असते पेपरमध्ये. कथा म्हणजे आणि त्यांनी योग्य त्या रीतीने लिहिलं आहे की कथा होय. आकलन कृती 2 मार्क्स करता एवढंच लिहिण्यात आलं आहे परंतु कशा प्रकारे आकलन कृती लिहिली की कथेत घटना कथानक व पात्रे असतात, स्थळ काळ वेळ यांचाही उल्लेख केलेला असतो. कथेच्या विषयानुसार विशिष्ट वातावरण व अनुरूप निवेदन शैली असते. अँड देन कथेतील पात्रामध्ये ताणतणाव संघर्ष गुंतागुंत आणि उत्कर्ष बिंदूही असतो. कथेला समर्पक शेवट व सुयोग्य शीर्षक असते आणि थोडक्यात या सर्व गोष्टीची सुसंघटित प्रकटीकरण म्हणजे कथा होय. एकदम इम्पॉर्टंट आणि एकदम स्वच्छ आणि सुंदर अशा अक्षरात आणि एकदम त्यांनी व्यक्तिमत्व योग्य त्या रीतीने योग्य ते अर्थ वापरून थोडक्यात त्यांनी लिहिलेलं आहे आकलन कृती.
की अशा प्रकारे ही कथा होय किंवा यालाच कथा म्हणतात. आणि फायनलाईज तुम्ही पाहू शकता 2पैकी 2 गुण जर असं लिहिलं तर मिळणारच आहे. कृती 3 मध्ये तुम्ही पाहू शकता अनु ही कथेची नायिका आहे. देन वन त्याबद्दल त्यांनी लिहिलेले आहे, जवळपास 2 पॅराग्राफ इथे दर्शवलेले आहे. ठीक आहे. शोध या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडते आहे. दुसरा पण क्वेश्चन तोच आहे. एक वेळेस तुम्ही काय करायचा आन्सर आपली क्वेश्चन पेपरमधील एक वेळेस क्वेश्चन तुम्ही चेकआउट करून घे जा. एकूण 6 गुण तुम्ही पाहू शकता. प्रत्येक योग्य व समर्पक उत्तरास 3 पैकी गुण एकूण 6 गुण तेथे दिलेले आहेत. तर हे तुम्ही एक वेळेस रीड करून घ्या. 29 पेज आपलं सुरू झालेलं आहे आणि इथून आपली जी कृती आहे ते पण अजून इम्पॉर्टंट लागलेले आहेत. कृती 4 मुलाखतीपूर्वीची पूर्वतयारी, मुलाखतीची पूर्वतयारी. ठीक आहे. तर एक वेळेस मुलाखतीची पूर्वतयारी हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. एक वेळेस तुम्ही पूर्ण रीड करून घ्यायचा आणि कशा प्रकारे लिहिलेला आहे तो ते पण एक वेळेस तुम्ही वाचून घ्यायचा. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक योग्य व समर्पक उत्तरास 2 गुण एकूण 4 गुण यांच्याकरता दिलेले आहे. आता कृती क्रमांक 4 दिलेला आहे की चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय नागपूर, आणि यांनी कशा प्रकारे कृती 4 लिहिलेली आहे तुम्ही पाहू शकता. वार्षिक स्नेहसंमेलन 2019-20 येथे दर्शवलेलं आहे आणि तुम्हाला पण ओव्हरऑल जे डेट्स टाकायचे ते पेपरच्या अगोदरच मे बी टाकायला लागतात. तर तुम्ही ते पण लक्ष घेऊन योग्य त्या रीतीने तशा प्रकारे आकलन कृती करायची आहे. तशा प्रकारे ओव्हरऑल कृती 4 मध्ये तुम्हाला दर्शवायचं आहे. ठीक आहे. असे जर क्वेश्चन आले तर खूप इम्पॉर्टंट राहणार आहे तुमच्याकरता आणि तुम्हाला योग्य त्या रीतीने मांडता येणार आहे. तुम्ही पाहू शकता फायनलाईज त्यांनी कशा प्रकारे इथे मांडणी केलेली आहे की 3 तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली अँड फायनली त्यांनी दिनांक सचिव अध्यक्ष इथे नोंदवलेले आहे. दुसरी कृती तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे रावसाहेब घोडके आणि कंपनी यांचे 35 वर्ष जुने मोहक वस्त्रदालन आणि त्यांनी कशा प्रकारे येथे दर्शवलेलं आहे. आता त्यांनी वैशिष्ट्ये पण लिहिलेली आहे आणि पूर्ण दूरध्वनी क्रमांक, वेबसाईट, मेल आणि एक स्लोगन टाईप त्यांनी लिहिलेलं आहे की लहान मोठ्यांनी करावी मनमोक्त खरेदी, तुमच्या खिशाची काळजी आता आमची. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी एक योग्य त्या रीतीने पेपर चेक करणाऱ्या सरांना पण चांगलं वाटायला हवं त्या टाईप तुम्हाला मांडणी करायची आहे. देन प्रश्नावलीचा एक क्वेश्चन होता, त्यामध्ये त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहे आणि जवळपास 4 गुणासाठी 8 ते 10 क्वेश्चन तुम्ही इझिली विचारू शकता कोणता पण टॉपिक आला तरी पण. ठीक आहे. देन मग कृती 5 आपण पूर्ण ॲन्सर चेकआउट करत आहात. ठीक आहे ना. ॲन्सर चेकआउट करत आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर मी काय क्वेश्चनच दाखवलेलं आहे की क्वेश्चन तुम्ही पाहून घ्या आणि क्वेश्चन नंतर आपण ॲन्सरच करून घेऊया. तर ॲन्सरच खूप महत्त्वाचे आहे की तुम्हाला ॲन्सर मांडणी कशी करायची. ठीक आहे. तर कृती 5 तुम्हाला या टाईप लिहायचं आहे, वाक्य रूपांतर आणि फायनलाईज तुम्ही पाहू शकता प्रत्येक अचूक उत्तरास 1 गुण आणि एकूण 2 गुण. समासमध्ये तुम्हाला याच टाईप लिहायचं आहे. इथं म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन आणि त्याचं ॲन्सर काय होतं ते पण तुम्हाला इथे स्पष्टपणे दर्शवायचं आहे. प्रयोग कोणता प्रयोग होतो तर 1चा प्रयोग भावे प्रयोग आहे, 2चा कर्मणी प्रयोग आहे, या टाईप दर्शवायचं आहे. अलंकार आणि एवढं सुटसुटीत तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. एवढं सुटसुटीत लिहायचं आहे की जसं की 3 नंबरचा त्यांनी इथे कृती 3 दाखवली, इथे 4 दाखवली, म्हणजे 3 प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न यामध्ये 2 ते 3 लाईनीचं अंतर सोडलेलं आहे. तेवढंच अंतर तुम्हाला सोडायचं आहे. 5 वाक्यप्रचार रंगून जाणे याच टाईप तुम्हाला लिहायचं आहे. सर्वात अगोदर रंगून जाणे, त्याचा अर्थ आणि त्याचं वाक्य आणि त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन जरूर करायची आहे. ठीक आहे. तर हे जे वाक्यप्रचार आहे हे पण इम्पॉर्टंट आहे, एक वेळेस तुम्ही चेकआउट करून घेसाल. देन कृती 5 तुम्हाला घरातील एक उपद्रवी कीटक या टाईप आलेलं होतं लिहिण्याकरता. तर कृती 5 फायनली आहे आणि त्यांनी जवळपास 10 मार्क्ससाठी 2 पेज लिहिलेले आहे. ठीक आहे ना. तर ते तुमच्यावर डिपेंड करते की तुम्हाला किती लिहायचं आहे. घरातील एक उपद्रवी कीटक. ठीक आहे. तर कोणता उपद्रवी कीटक आहे. माशी ही परमेश्वर आहाराप्रमाणे सर्वस्वव्यापी व सर्वसंचारी आहे. कुठेही जा तुम्हाला माशी आढळणारच. तर मी तरी माशी नसलेली ठिकाण अजून पाहिलेली नाही. त्यांनी घरातील एक उपद्रवी कीटक हा लिहिलेला आहे. तुम्ही काही पण लिहू शकता, नो प्रॉब्लेम. ते तुमच्यावर डिपेंड करतं आणि खूप इम्पॉर्टंट असा हा पण टॉपिक आहे. आणि फायनली तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे 10 गुण मिळतात. आकर्षक सुरुवात, विषयानुरूप विस्तार, विषय धरूनच तुम्हाला विस्तार करायचा आहे. सुसूत्र मांडणी, भाषाशैली व नाविन्यपूर्ण कल्पना व सुयोग्य समारोप आदी मुद्द्यांचा विचार करून तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळतात. आणि वाचणारा पेपर चेकर जे सर असतात ते काय करतात, स्टार्टिंगच हमेशा पाहत असतात. आणि तुम्ही जर टायटल लिहिल्यानंतर त्याला एक बॉक्स जरी केला तर चालेल किंवा 2 अंडरलाईन जरी केल्या तरी चालेल. तर हा पेपर खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला पूर्ण समजून सांगितलं आहे, योग्य त्या रीतीने सांगितलेलं आहे आणि सर्वात अगोदर क्वेश्चन घेतलेले आहे आपण, कारण की क्वेश्चन आणि आन्सर आपण एकाच ठिकाणी नाही पाहत होतो, कारण की पूर्ण PDF हा दिलेला आहे. असाच PDF तुम्हाला मिळणार आहे. तर आता इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या पेपरची. उद्या तुमचा फायनलाईज मराठीचा पेपर आहे. मला तर वाटते सर्वांचा स्टडी योग्य त्या रीतीने झालेला असेल आणि जर स्टडी झाला नाही तरी पण हे जे मी तुम्हाला 2 ते 3 आज व्हिडिओ दिलेले आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे.
ते जरी बघितले तुम्ही आणि महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरचा जरी PDF बघितला तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात, कारण की मोस्ट प्रोबॅबली त्यातले सर्व काही तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतं. जवळपास 99% तुम्हाला त्यातलंच पाहायला मिळतं, जे टेलिग्रामवरती मी टाकलेलं आहे PDF. महाराष्ट्र बोर्ड ऑफिशियल वेबसाईट, ठीक आहे ना. तर महाराष्ट्र बोर्डाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरचा PDF जो की 2022-23चा आहे, ठीक आहे ना. तर ते मी तुम्हाला तिथे टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केलेलं आहे. आता इम्पॉर्टंट गोष्ट की हा PDF तुम्हाला डाउनलोड कुठून करायचा, ठीक आहे. हा PDF मी टेलिग्रामवरती जवळपास 1 ते 2 तासामध्ये टाकणार आहे. परंतु तुम्हाला जर सध्याच डाउनलोड करायचा असला तर झी न्यूज, ठीक आहे ना. आणि तुम्हाला तिथे मिळणार आहे PDF. तुम्ही म्हणता PDFच नाही आहे तिथे. znews24h.com वरती PDF मी स्वतः तिथून डाउनलोड केलेला आहे, ठीक आहे. znews24h.com तुम्हाला जायचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तेथे तुम्ही जा आणि तेथे तुम्हाला 10वी-12वीचे दोघांचे पण PDF अवेलेबल आहे. तेथेच तुम्हाला हा मराठीचा PDF, ठीक आहे ना. तेथे तुम्हाला लिहिलेलं मिळेल की मोस्ट इम्पॉर्टंट मराठी पेपर 2023, ठीक आहे. तेथे तुम्ही जाऊन हा PDF डाउनलोड करून घ्या आणि हा PDF तुम्हाला पूर्ण रीड करायचा आहे. विथ ॲन्सर तुम्हाला पाहून घ्यायचे आहे आणि पूर्ण रीड जवळपास 20 ते 25 म्हणजे 20 to 25 तुम्हाला मिनिट्स लागणार आहे रीड करण्याकरता. तर हा रीड करून घ्या आणि PDF डाउनलोड करून पूर्ण एक वेळेस चेकआउट करून घ्या. तर हा खूप इम्पॉर्टंट पेपर आपण घेतलेला आहे. तर तुमच्या उद्याच्या पेपरकरता ऑल द बेस्ट. पेपर झालाच मला कमेंट करा कशाप्रकारे पेपर गेला. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली एक आशा बाळगतो की तुमचा पूर्ण स्टडी झालेला असेल आणि तुमच्या उद्याच्या मराठी या विषयाच्या पेपरकरता ऑल द बेस्ट फ्रॉम A1 अकॅडमी चॅनल. आणि फायनली आपल्या चॅनलवरती 50K म्हणजेच 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. त्याकरता तुम्हा सर्वांचा धन्यवाद. थँक्स टू ऑल ऑफ माय फ्रेंड्स. आणि विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रेम राहू द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा.